अनुजा, ऋत्विक, काय वाटलं तुम्हाला उद्धव ठाकरेंचं भाषण, गेल्या वेळेचं भाषण आणि यावेळेचं भाषण? गेल्या वेळेसचं भाषण थेट एकनाथ शिंदे यांच्यावरती अटॅक करणारं होतं, यावेळेस मात्र एकनाथ शिंदेंचा उल्लेख त्यांनी फारसा केलेला त्यांच्या भाषणामध्ये आढळला नाही. काय कारण वाटतं? सर, खरं तर गेल्या वर्षभरात सुद्धा आपण उद्धव ठाकरेंची भाषणं पाहिली, कारण की जेव्हा राष्ट्रवादीमध्ये खरं तर फूट पडलेली होती त्याही वेळेनंतर शरद पवार यांनी जसं आपल्या महाराष्ट्र दौऱ्यातल्या भाषणांचा फोकस हा भाजपवर ठेवलेला होता, तेव्हा रोहित पवारांचं वाक्य महत्त्वाचं होतं की हे एक्सपिरियन्समुळे उद्धव ठाकरे किंवा या शिवसेनेला उशिरानं कळलं असेल की मुळात टार्गेट कोण आहे त्याला टार्गेट करणं गरजेचं आहे, कोण फुटून गेलंय याच्यापेक्षा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासुद्धा सभांमध्ये जर आपण सुरुवातीला पाहिलं तर नक्कीच ते शिंदेंवर बोलत होते. त्यांच्या वेगवेगळ्या ज्या यात्रा निघाल्या, निष्ठा यात्रा असेल, महाप्रबोधन यात्रा असेल, याच्यामध्ये सुद्धा शिंदेंविरोधात बोलणं सुरू झालं. पण नंतरच्या उद्धव ठाकरेंच्या सभा या प्रामुख्याने भाजपवर टार्गेट करताना पाहायला मिळाल्या. आता आजच्या सभेतलं बोलायचं झालं तर गेल्या वर्षीच्या सभेत आणि आजच्या सभेमध्ये घराणेशाहीचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा किंवा मुंबई केंद्राच्या हातात एक प्रकारे देण्याचा, हे सगळे मुद्दे जे आहेत हे गेल्या वर्षी सुद्धा पाहायला मिळालेले होते. मग त्याच्यामध्ये मोदी असेल, संघ असेल, या सगळ्यांवर टीका त्यांनी गेल्या वर्षी सुद्धा केलेली होती. त्यामुळे आजच्या भाषणामध्ये त्यांनी त्याच्यावर टीका करणं किंवा वेगळ्या अंगाने टीका करणं याच्यामध्ये काही नाविन्य नव्हतं. पण शिवसैनिकांना जास्त कदाचित अट्रॅक्शन कशाबद्दल असेल किंवा त्यांना उद्धव ठाकरेंची भूमिका सगळ्यात जास्त समजून कशाबद्दल घ्यायची असेल तर ती म्हणजे 3 प्रमुख मुद्दे जे सध्या महाराष्ट्रातले आहेत. एक म्हणजे ज्या गोष्टींवरनं, जर मुंबईचा शिवसैनिक असेल तर ज्या गोष्टींवरनं BMC मध्ये कशा पद्धतीने ठाकरे सरकारच्या काळामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप, आणि फक्त आरोप नाही तर त्याच्या केसेस सुरू झालेल्या आहेत, शिवसैनिकांपर्यंत त्या पोहोचू लागलेल्या आहेत, याच्यावर ठाकरेंची भूमिका काय असणार. दुसरा मुद्दा म्हणजे जरांगेंच्या रूपाने जो पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे, जो फक्त आरक्षणापुरता मर्यादित नाहीये तर त्याच्यामुळे येत्या काळातल्या निवडणुका सुद्धा अफेक्ट होऊ शकतात. कारण की तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये या शिवसेनेचा काही रोल नाही, पण त्या शिवसेनेचा रोल जरूर आहे. त्याच्यामुळे त्या आरक्षणासंदर्भात सुद्धा इथे ठाकरे भूमिका काय म्हणतात, त्यांचं म्हणणं काय आहे हे अर्थातच समजून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी आज राहुल नार्वेकर यांच्यावर बोलण्यापेक्षा जास्त सुप्रीम कोर्टावर ते बोललेले आहेत. आणि प्रामुख्याने म्हणजे ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर यांचा उल्लेख त्यांनी लवाद म्हणून केला. एक्झॅक्टली, लवाद यांचा उल्लेख केला त्यांनी. मी उल्लेख केला नाही असं नाही म्हणाले, उल्लेख जरूर केला, पण ज्या तुलनेत ते सुप्रीम कोर्टावर जास्त भर देत होते त्या तुलनेत त्यांचा राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात कमी उल्लेख होता. सुप्रीम कोर्टासंदर्भात बोलताना म्हणजे त्यांनी हे सुद्धा हायलाइट केलं, एक डिस्क्लेमर दिला की मला कोणाचा अवमान करायचा नाहीये, पण त्यांनी चंद्रचूड यांना त्यांच्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयांची आठवण करून दिली की तुमचे वडील हे कणखर होते, कणखरपणे निर्णय घेत होते, हे सुद्धा त्यांनी आठवण करून दिलेली आहे. आणि प्रामुख्याने मला काही मुद्दे सांगायचे आहेत की म्हणजे आजच्या मेळाव्यामधला आपण एक फरक पाहायचा झाला, एक बेसिक स्टेजवरचा फरक बघायचा झाला तर गेल्या वर्षी याच स्टेजवर गजानन कीर्तिकर, नीलम गोरेंसारख्या नेत्या होत्या. यावेळेला अर्थात ते आता शिंदेसोबत गेलेले आहेत. संजय राऊत गेल्या वर्षी नव्हते, जे यावर्षी आपल्याला पाहायला मिळाले. गेल्या वर्षी संजय राऊत नव्हते, ते तुरुंगात होते, म्हणून अगदी उद्धव ठाकरेंनी भाषणापूर्वीच त्यांची आठवण सुद्धा काढलेली होती. यावेळेला ती आठवण सुषमा अंधारेंनी काढली. पण आता कुठल्या गोष्टींवर शिवसैनिकांनी जास्त प्रतिसाद हा ठाकरेंच्या भाषणात दिला तर जे चिथावणी म्हणजे जे शिवसैनिकांची स्टाईल आहे, नेत्याची स्टाईल आहे की अंगावर घेणं, अंगावर आला तर शिंगावर घेणं, तर हे मुद्दे बोलायचे झाले तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर टाळ्या कशावर पडल्या असतील तर जसं मी म्हणाले की अशी भाषा जर असेल तर त्याच्यामध्ये केस, सगळ्यात पहिल्या टाळ्या जर कडकडून टाळ्या कुठल्या मुद्द्यावर पडल्या असतील तर ते पुन्हा एकदा सांगते की केसच्या निकालाआधी म्हणजे अपात्रतेचा निकाल सुप्रीम कोर्ट घेतंय नाही घेतंय या तर पुढच्या गोष्टी झाल्या, तुम्ही 20 वर्षांनी घ्या, 50 वर्षांनी घ्या त्याचा निकाल, पण त्याच्या आधी निवडणुका घेऊन दाखवा, या मुद्द्यावर सगळ्यात जास्त टाळ्या पडल्या. त्याच्यानंतर उद्या आपलं सरकार येणारच हे आश्वस्त करत होते आणि जे आता आम्हाला त्रास देत आहेत त्यांना सांगतो की सत्ता आली की तुम्हालाही उलट टांगल्याशिवाय राहणार नाही, हेही त्यांनी म्हणून दाखवलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा अशीच भाषा की तुम्ही आम्हाला आत्ता नडताय, आम्ही तुम्हाला आमची सत्ता आली की नडून दाखवू, हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं. आणि त्याच्यानंतर इंडिया अलायन्स संदर्भात जेव्हा टीका करण्यात आली की तुम्ही आम्हाला इंडियन मुजाहिदीन पर्यंत जाऊन कंपॅरिझन केलं, पण हेच अहमदाबादमध्ये ज्या पद्धतीने खेळाडूंचं स्वागत झालं त्या मुद्द्यावर शिवसैनिक जरूर हसले. त्याच्यानंतर तुमच्या कपाळावर गद्दाराचा शिक्का लागलेला आहे आणि तो कधीही पुसला जाणार नाही, या वेळेला सुद्धा शिवसैनिकांनी त्यांच्या भाषणाला प्रतिसाद दिला आणि टाळ्या लगवल्या. त्यामुळे पुन्हा एकदा जे मुद्दे आपण मगाशी म्हटलं की हिंदुत्व असेल किंवा मराठीचा मुद्दा असेल, मोदींवरती टीका असेल, घराणेशाही असेल, या मुद्द्यांवर फारशा टाळ्या पडल्या नाहीत. जे मुद्दे आत्ताच्या घडीला घडत आहेत त्याच्यावर जे ठाकरे बोललेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते शिंदेंना जे टार्गेट करणारं बोलतायत त्या मुद्द्यांवर सगळ्यात जास्त टाळ्या या शिवसैनिकांनी दिल्या, त्या मुद्द्यांवर प्रतिसाद हा शिवसैनिकांनी दिला. ऋत्विक. साहिल सर,
दोन भाषणांचा त्या ठिकाणी तुलना करायची झाली, मागच्या वर्षीची आणि ह्या वर्षीची, तर मागच्या वर्षीचं जे भाषण होतं हे जवळपास 75 ते 80% हे फक्त एकनाथ शिंदे, त्यांच्याबरोबर गेलेले आमदार यांच्यावरती केंद्रित होतं. त्याच्यामध्ये हतबलता होती, त्याच्यामध्ये चिडचिड होती, त्याच्यामध्ये कुठेतरी राग द्वेष जो आहे हा दिसत होता. आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे याबाबत स्पष्टता दिसत नव्हती. परंतु यंदाच्या भाषणामध्ये, कारण हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची ही दसरा रॅली किंवा हा दसरा मेळावा जो आहे हा होता, आणि या अनुषंगाने आपल्याला आता शिवसैनिकांना फक्त दिशाच नाही द्यायची आहे, तर आपली दशा काय आहे हे सुद्धा स्पष्ट करायचं आहे. आणि त्यामुळेच कदाचित यावेळच्या भाषणामध्ये 80 ते 85% मला वाटतं केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, भाजप याच्यावरती बोलणं अधिक त्या ठिकाणी पसंत केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी. आणि तेही इतक्या जहरी टीका करून त्यांनी त्या ठिकाणी भाजपला लक्ष केलेलं आहे. काही उदाहरणं तर जी त्यांनी दिलेली आहेत ती अतिशय बोचरी होती. आणि अर्थात भाजपकडनं आता याच्यावरती आपल्याला प्रतिक्रिया येताना पाहायला सुद्धा मिळतील. मला वाटतं आशिष शेलार यांनी समाचार सुद्धा घेतलेला आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी भाजपला अड्रेस केलेला आहे, मला वाटतं हे अत्यंत गंभीर आहे. आणि मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष करणं हे स्पष्टपणे कुठेतरी दाखवून देतं की आता इंडिया महागठबंधन सोबतच आपल्याला पुढे जायचं आहे. कुठलीही शंका कुशंका शिवसैनिकांच्या मनात नसायला हवी. कदाचित पुन्हा एकदा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकत्र येतील का, पुन्हा एकदा भाजपसोबत उद्धव ठाकरे जातील का, अशा कुठल्याही शंकेला वाव त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या मनात नसावा, त्यांच्या मनात असा कुठलाही संभ्रम नसावा, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न मला वाटतं त्यांनी या आजच्या भाषणात केलेला आहे.